जे नेते भाजपला समर्थन करतात त्यांच्या साखर कारखान्यांना मदत केली जाते. पंकजा मुंडेंना मात्र ही मदत मिळाली नाही. अशोक चव्हाणांना ही मदत मिळालेली आहे. आपल्यासोबत रोहित दादा पाटील आहेत, पवार आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. रोहित दादा, ज्या पद्धतीनं भाजप हे सगळं करतंय, काय म्हणाल? तो त्यांचा प्रश्न आहे. बाहेरून इम्पोर्ट केलेल्या नेत्यांना ते मदत करत असतील तर तो भाजपचा विषय आहे, सत्ता त्यांची आहे. सत्तेचा वापर हा बाहेरून नेते इम्पोर्ट करण्यासाठी ते करत आहेत. पण तुम्ही खऱ्या अर्थाने जर अभ्यास केला तर पंकजाताईंवर नेहमी भाजपली आणि आज भाजपचे जे राज्याचे नेते आहेत त्यांनी अन्यायच केलेला आहे. त्यांची कोऑपरेटिव्ह अडचणीत असतानासुद्धा त्या कोऑपरेटिव्हला मदत भाजपली कधीही केलेली नाही. नेहमी राजकीय दृष्टिकोनातून पंकजाताईंची ताकद कशी कमी होईल यासाठीच खऱ्या अर्थाने प्रयत्न हा झाला आहे. तसंच खडसे साहेबांच्या बाबतीतसुद्धा भाजपली हेच केलेत. जे BJPचे मोठे OBC नेते आहेत हळूहळू त्यांची ताकद नेहमीच कमी करण्यात आलेली आहे. आणि या उदाहरणावरनं म्हणजे पंकजाताईंच्या कारखान्याच्या उदाहरणावरनं हेच कळतं की ते अजूनही सुरूच राहिलेलं आहे. पण एकीकडे त्यांच्या कारखान्याला मदत करायची नाही पंकजाताईंच्या बाबतीत, दुसरीकडे बीडमधून त्यांनाच उमेदवारी द्यायची. मग याकडे नेमकं कसं पाहता? हे सगळं षडयंत्र आहे. नाही, आता त्यांना उमेदवारी दिली जाईल की नाही हे आपल्याला बघावं लागेल. कारण का त्यांना जर उमेदवारी दिली तर मग प्रीतमताई काय करतील हाही खरं तर प्रश्न आहे. आणि भाजपची कशी पद्धत आहे की जे नेते आपल्याकडे आले ते आपल्याला कधीही सोडू जाऊ शकत नाही. त्यांना गृहीत धरायचं आणि बाहेरून नवीन नेते आणत जायचं. म्हणजे आहे त्या नेत्यांची मुस्कटदामी कुठेतरी BJPकडनं केली जाते. पंकजाताईंना तिकीट द्यायचं आणि धनंजय मुंडे यांना स्टार प्रचारक त्या ठिकाणी बनवायचं, हे कसं पाहता? आता धनंजय मुंडे साहेबांना सुद्धा परळीमधून निवडून यायचं आहे आणि मग त्या अनुषंगाने ते स्वतःला सेव्ह करत आहेत. आणि मग पंकजाताई महाराष्ट्रात राहिल्याच नाही पाहिजे, त्या दिल्लीला गेल्या पाहिजे असंही कुठेतरी समीकरण हे बसवण्याचा प्रयत्न करत आहेत. ठीक आहे, तुम्ही ताईंना तिथं संधी द्याल, खासदारी त्या होतील असं कदाचित BJPला वाटत असावं. मग प्रीतमताई काय करतील? त्यामुळे धनंजय मुंडे साहेबांना सेव्ह करण्यासाठी मुद्दामूनच पंकजाताईंना दिल्लीला पाठवलं जात आहे का अशी चर्चा आता पंकजाताईंच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू झालेली आहे. सरांनी जे आरोप केले आहेत आज योगेश सावंत यांच्यावर, तुमच्याशी थेट संबंध जोडलेला आहे. बारामती कनेक्शन काय असा प्रश्नसुद्धा ते विधानसभेमध्ये विचारतात, सभागृहात विचारतात, काय म्हणतात? मी कुठं नाकारलं आहे. मी योगेश सावंतला ओळखतो, हे मी स्टार्टिंगपासून सांगतच आलेलो आहे. आता तो जो व्हिडिओ ज्या चॅनलनी बनवला त्या चॅनलनी बनवलेल्या व्हिडिओला फक्त योगेशनी शेअर केलं. मग त्याच्यावर कुठले कलम लावायला पाहिजे हे सुद्धा कुठेतरी सरकारने बघितलं पाहिजे. आता तुम्ही ह्याला एक तर तो व्हिडिओ जो आहे त्याचं समर्थन मी करत नाही, पण विषय एवढाच आहे की एखाद्या साध्या कार्यकर्त्यांनी व्हिडिओ जर शेअर केला त्याच्यावर तुम्ही मोठे कलम लावता आणि दुसऱ्या बाजूला मोठे गुंड हे नेत्यांना भेटायला येतात, त्यांचे फोटो व्हायरल केले जातात. मग एका बाजूला मर्डर केलेला गुन्हेगार जो आहे नाही तर गुंड त्याला सहज तुम्ही सोडून द्यायचं आणि हे साधे कार्यकर्ते फक्त शेअर केले म्हणून त्यांच्यावर तुम्ही कारवाई करता, हा कुठं ना कुठेतरी भेदभाव तर आहेच ना. रोहित पवार पण सरकारच्या रडारवर आहे असं म्हणावं का? कारण ज्या पद्धतीनं वक्तव्य समोर येत आहेत, तुम्हाला कुठेतरी अडचणीत आणण्याचा हा सगळा प्रयत्न आहे. तुम्ही बेबाक बोलता, तुम्ही घाबरत नाही, तुम्ही आपली मतं स्पष्टपणे मांडता. नितेश राणेही तुमच्यावर टीका करतात. आता आज आम्ही जर लोकांची भूमिका तिथं मांडत असेल आणि आम्हाला अडचणीत आणण्याचा ते प्रयत्न करत असेल तो त्यांचा विषय. आणि फक्त इथं शेलार साहेबांनी स्टेटमेंट केलं मग कारवाई झाली म्हणून मी कुठंतरी घाबरेल असंही नाही. आणि राहिला प्रश्न कारवाईचा, आता ही कुठली कारवाई? ह्याच्यापेक्षा वेगळ्या मोठ्या कारवाई माझ्यावर चाललेल्या आहेत. त्यामुळे आम्ही कारवाईला घाबरत नाही, पण एखादा कार्यकर्त्याला मुद्दामून अडकवण्याचा प्रयत्न करत असेल ते सुद्धा ज्या कलमांच्या अंतर्गत त्याला अडकवलं पाहिजे ते सोडून दुसऱ्याच कलम तुम्ही लावत असाल तर मग कार्यकर्त्याची बाजू घेणं ही आमच्यासारख्यांची जबाबदारी आहे. तुमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी रोहित पवार यांनी आपली बाजू मांडलेली आहे आणि म्हटलेलं आहे की कार्यकर्त्यांच्या मागे नेहमी उभे राहणार. यापेक्षाही मोठ्या कारवायांना आम्ही सामोरं जातोय, त्यामुळे ही कारवाई फार छोटी आहे. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.